स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. 4 दिवस काळजी घ्या. अवकाळीचा धुमाकूळ, वेधशाळेचा अंदाज. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हवामानात अचानक बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. अवकाळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यातील वातावरण अस्थिर राहणार असून शेतकऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. काही दिवसापूर्वी खानापूर तालुक्यासह आटपाडी तालुक्याला वादळी पावसानं झोडपलेलं होतं. या द्राक्ष पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यातच आता हवामान खात्यानं पुढील 4 दिवस सतर्कतेचा आदेश दिल्यानं शेतकऱ्यांची चिंताग्रस्त झालाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 4 दिवस शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. 30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, पाऊस आणि ठिकठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भातील वातावरण ढगाळ राहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. 31 मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही. काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र 1 ते 4 एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा धोका अधिक राहू शकतो. सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास काढणी केलेल्या तसेच शेतात उभ्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि कांदा यासारख्या पिकांना फटका बसू शकतो. मेघगर्जन आणि विजांचं कडकडाट होत असताना शेतात किंवा उघड्यावर थांबणं टाळावं. झाडाखाली, टीन शेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभं राहू नये. पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही दिवस शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय. वेळेवर घेतलेली खबरदारी मोठं नुकसान टाळण्यास मदत करू शकते. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.